नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते. आता गणेशोत्सव येतोय, त्यामुळे सन मराठीचे सगळे कलाकार आपल्या सोबत आहेत. त्यांची सुद्धा गणेशोत्सवाची तयारी खूप जोरदार सुरू आहे. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त एकदम मस्त मस्त. म्हणजे तुमच्या हेक्टिक शेड्यूल मधून जो वेळ काढलाय तुम्ही, स्पेशली डान्स रिहर्सल सुरू आहे, सगळ्यांना भेटताय, मजा करताय, सो कसं सुरू आहे आता? खूप धमाल चालली आहे, खूप मजा चालली आहे. बघत असाल की सगळे आम्ही एकत्र आहोत आता आणि असे इव्हेंट्सच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो. तर तेव्हा खरंच खूप मजा येते. एकमेकांचं खूप चांगलं शेअरिंग होतं, धमाल, मस्ती, किस्से, गप्पा सगळं असं सुरू असतं. तर आता आमचे रिहर्सल्स पण चांगल्या धमाल चालल्यात. अच्छा, तुझा डान्स असा आहे का, माझा असा आहे. तर ओके, आता मी आता काहीतरी आणखी चांगलं करतो, मी जास्त एनर्जी लावतो, व्हॉट एव्हर. ते असं सगळं आमचं पण सगळे एकमेकांचं- सगळे 100% काम चाललंय आमचं. मस्त रिहर्सल्स करूयात आणि एक मस्त इव्हेंट करूयात असं सगळ्यांच्याच डोक्यात आहे. सो आणि आय एम शुअर की कमाल होणार आहे सगळं. आता आता मजा येणार आहे बघायला, कारण मी आता बघितलं आपण जो इंटरव्ह्यू थांबवला आणि धम 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 सुरू आहे, म्हणजे प्रॅक्टिस तर जोरदार सुरू आहे. मला विचार तुमचं आता सगळे एकत्र आलेत, अख्खा परिवार एकत्र आलाय, तर परिवार मधला फेवरेट कोण आहे तुमच्या? असा प्रश्न कृपया विचारू नका. सगळेच फेवरेट आहेत. एकच एकच वैभव आणि माझा खूप चांगला बॉन्ड आहे. सत्या. सो आमच्या दोघांचं कॉलवर बोलणं चालू असतं एकमेकांना. हे आण रे, ते आण रे, असं सगळं बोलणं. ऑब्व्हियसली तो खूप गुड मुलगा आहे तो. आणि आमचा खूप चांगला बॉन्ड आहे. सो माझा फेवरेट म्हणाल तो मणी पण आहे. सगळेच आहेत, पण त्याचे ते दोघं. हा. चला, आणि तू? अगदीच ऑनेस्ट सांगायचं तर अतुलच माझं फेवरेट आहे सगळ्यांमध्ये. पण दुसऱ्या मालिकेचं कोणी म्हटलंच तर शिल्पा जी स्वानंदी आहे, तिच्याशी माझं एक 2-3 इव्हेंट्समध्ये छान बॉन्डिंग झालं. आम्हाला रूम आम्ही शेअर केली. तर मनीशी पण चांगलं बॉन्डिंग आहे. त्यानंतर ऍक्च्युली सगळ्यांशीच खूप छान आहे. छान वैभवशी पण छान बोलणं होतं. सो मजा येते हे सगळे भेटलेत की मस्त वाटतं. पण ठीक आहे, आता सगळ्यांमधलं तुम्ही ते 2 नावं घेतले, तर बाकी सगळे जे छान कॉल्स येणार आहेत, माझं नाव नाही घेतलं असं काहीतरी होणार आहे असं वाटतंय. त्यांना माहिती आहे, तेही माझे फेवरेट. आता तुम्ही आग्रह केला म्हणून मी एकच नाव घ्यायचं होतं, तरी 2 नावं घेतलेली आहे. सो आता गणपती म्हटलं की लहानपणीच्या आठवणी येतात, तर तुमच्या गणपतीतल्या लहानपणीच्या आठवणी कुठल्या असतील? म्हणजे लहानपणीच्याच आठवणी आहेत. मोठा झाल्यानंतर मी या उत्सवांमध्ये काही सहभागी होऊ शकत नाहीये. खूपच म्हणजे बालपण माझं मुंबईमध्ये गेलंय. शिवडी सारख्या ठिकाणी मी वाढलोय. परेलला शाळेत होतो. तर माझे आजोबा मला घेऊन जायचे गणपती दाखवायला, आणि एका रात्रीमध्ये 10-10, 12-12 गणपती मंडळ बघायला मिळायची, जे आता शक्य होत नाही. आता रात्री एखादं मंडळ किंवा फार फार तर 2 बघून झाली तर फार, म्हणजे अगदीच बाप्पाच पावला असं होतं. तर त्यावेळी अशी आणि त्या मंडळांमध्ये चलचित्र, चलत देखावे, ते सगळं बघून वगैरे 10-12 गणपती व्हायचे. आणि ती जी एक मजा होती, तो जो उत्साहाचं तेव्हाचं वातावरण, उत्सवाचं वातावरण खरं तर, ते जे होतं ते आता तसं नाही राहिलंय असं मला प्रांजळपणे वाटतं. माफ करा चुकत असेल तर, पण मला असं वाटतं. सो त्या आठवणी आहेत त्या खरंच खूप कमाल आहेत. म्हणजे अगदीच आम्ही तिथे चाळीसचे राहत होतो शिवडीला. तर प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन आरत्या करण्यापासून मग कुठेही वाटेल तो प्रसाद उचलून खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची एक वेगळी झिंग होती, वेगळी मजा होती. आता तू सगळं मिस करतोय, तुझी कुठली आठवण असेल? माझ्या फार घरगुती आठवणी आहेत. मला मी सिंगल चाइल्ड आहे, त्यामुळे माझं असं की माझ्या आवडीने सगळं होणार. गणपती कुठला आणायचा घरी किंवा डेकोरेशन काय असणार, कुठल्या रंगाचं असणार, हे सगळं माझ्या पद्धतीने चालायचं. मी सांगायचं की नाही, यावर्षी असंच हवं, आणि ते तशा पद्धतीने व्हायचं. सो माझ्या त्यात सगळ्या डेकोरेशन्स करायचे आई बाबांसोबत, आणि मग गणपती येतो. मग आपण छान, आई सकाळी स्वयंपाक करते, नैवेद्य करते, आईला मोदक बनवायला मदत करायची. आणि याच्यात सगळं घरात खरंच कोणीतरी राहायला आलाय किंवा एक पाहुणा आलाय, घर भरल्यासारखं जे वाटतं ते मी खूप मिस करते. आणि खूप अगदी कुठलाही सण असो, पण त्यातल्या त्यात गणपती असले की असं वाटतं नाही, घरी जावं, काही काम बाजूला ठेवावं आणि घरी जावं. कारण हो, एक इमोशनल अटॅचमेंट आहे या सणाशी, सगळ्यांचीच असते. आणि आय जस्ट मिस इट, आणि आय होप की मला जाता येईल यावर्षी आणि छान मजा करता येईल. Yes, fingers crossed. करायला आता जसं म्हणाले की डेकोरेशनचा विषय निघाला, तुम्हाला असं कुठलं तुम्ही केलेलं डेकोरेशन आठवते का? तुझ्या घरी गणपती बसतो का? माझ्या घरी नाही बसत, मावशीच्या घरी बसतो. आणि मी म्हटलं की जसं की मी मुंबईत राहत होतो, तर माझं घर आणि मावशीचं घर बाजूबाजूलाच होतं. सो गणपती बाप्पा येणारे म्हटल्यावरती मावशीच्या घरी डेकोरेशन करायला मी असायचंच असं. मग ते थर्माकोल पासून बनवलेला ती आरास आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी, रात्र जागायची. आता उद्या गणपती बाप्पा येणार आहेत, पहाटे जायचो आम्ही 5 वाजता वगैरे.
तर त्याचे रात्रभर ती सगळी तयारी करत बसायचं. सुट्टी असायची गणपतीची शाळेला, तर ती एक वेगळा माहोलच वेगळा असायचा. अरे हे असंच कंटिन्यू चालत राहावं, एका वेगळ्या जादूच्या दुनियेत आहोत असं त्या आपलं एक भावविश्व तयार झालेलं असतं ना, तर त्यामध्ये रमलेलो असायचो, काहीतरी वेगळ्याच जगात गेल्यासारखं. ऍक्च्युली गणपती म्हटलं ना की एक वेगळंच असतं की गणपतीच्या विसर्जनाचा दिवस येतो आणि सगळेच असे रडवेले झालेले असतात की अरे यार जातोय. आणि जेव्हा तो मखर खाली होतो ना तेव्हा वेगळं वाटतं की घरातला एखादा व्यक्ती गेलाय. रिकामं झाल्यासारखं वाटतं घर. तू बनवलंयस मखर आणि तुला असं आठवतं की हा बेस्ट मखर आहे, असा कुठला असेल? मी एक फोटो नसेल फार आठवत मला किंवा नसेलही, पण छान व्यवस्थेचा रथ बनवला होता गणपतीसाठी. आणि मला लहानपणीपासून क्राफ्ट हा प्रकार खूप आवडतो. मी दरवर्षी अगदी ठरवते की एकदा शंखात बसवला होता गणपती, ऑइस्टर मध्ये बसवला होता मोत्यासारखा, आणि एकदा ढगात बसलेला पांढरं. तर मला दरवर्षी मी थीम घेते, झाडाखाली बसवलेला वगैरे जे असतं ना आपण पाहतो, आणि त्या पद्धतीने की या वर्षी असं करायचंय. आणि मग मी त्याने 15 दिवस आधीपासून तयारी सुरुवात करते, छोट्या छोट्या गोष्टी जमवायच्या, आणि मग त्या सगळं एक शेवटचं ते एक असतं की झालं. शेवटच्या रात्री एक थकून भागून झोपायचं डेकोरेशन करून, मग सकाळी परत गणपती. सो ते मजा येते. दरवर्षीचा एक तो क्रम ठरलेला आहे. आणि तो दरवर्षी नित्य नियमाने पाळला जातो. आता आपण पटकन रॅपिड फायर खेळूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही एकत्र उत्तरं द्यायची. काय झालं? अच्छा. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. तयार डेकोरेशन की टाकाऊ पासून टिकाऊ? नाही, टाकाऊपासून. टाकाऊपासून टिकाऊ. गाव की शहर? गाव. मी शहरात चढले त्यामुळे शहर. भजन की गणपतीची गाणी? गणपतीची गाणी. तुमचं आवडतं गणपतीचं गाणं? गाण्याचं नाव आहे अशी चिक त्याची माळ. ते तुम्हाला येतं का? तेच येतं का? फेवरेट आहे ते. हा, तेच खूप लहानपणी ते पहिलं तेच वाजतं. गणपती बाप्पा म्हटलं टेन 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 टेन. आणि गाणं मला ते आठवतं, म्हणजे त्या गाण्यात असं सांगितलंय की मी काय मागू, तुम्हाला सगळंच दिलंय. ते गणपती राया पडते मी पाय. फार लग्न झालेल्या बाईचं गाणं आहे, पण मला फार आवडतं. ती माझ्याकडे सगळं आहे, मी छान फक्त नमस्कार करते तुला, मस्त मस्त. असं गाणं. मला सॉरी अडवलं, पण आपल्याकडे वेळ नाहीये, सो मी म्हणून पटपट पटपट उरवते. सो मी तुम्हाला 4 गाणी देणार, तुला 2 आणि तुला 2. तुम्हाला डमशराच खेळायचं की या गाणं कुठलंही असू दे, कारण मला सगळ्यांनी गाणी चेंज करायला लावले की आम्हाला हे गाणं माहिती नाहीये. येस, ती रेडी आहे. चल तू दे मला आता. हे माझं फेवरेट आहे, होप तुझं पण असावं. हे लास्ट. ओके. गुलाल, रंग, गणपती. गणपती 3 अक्षर. गणपती मतलब काय मतलब गुलाल, रंग, रंग खेळताना रंग. घरे होळीचं गाणं कुठे आणलं? पाण्यातून. हा बोल ना शब्द बोल. रंग. हा. हा. अगं ओके. तुम्हाला ऍक्शन करून सांग, मला कळेल कदाचित, प्रयत्न करतो. गणपती बाप्पा, रंग, बल्ले बल्ले, नृत्य, नाच. नाच. आता जुळव. नाच. आलाय ना, पण बऱ्यापैकी मी बऱ्यापैकी बरोबर आहे, पण ओळखलं नाही ते. नाच. ते हा, पहिलं गणपती. गणपती पुढे गणपती बाप्पा, वक्रतुंड. 4 अक्षरी नाव आहे. गणपती बाप्पा, गणराज रंगी. अरे we did it. बापरे. आता पुढे. आता ओके. हा. तयारीत राहा. सॉरी. अरे देवा. ओके. हा. मंदिर, पर्वत. हा. बापरे काय. पार्वतीच्या तुझ्या. मी चांगला अभिनेता आहे. अभिनेता तो पर्वतावरून पार्वती गेला.
नेक्स्ट आवडलं मला ओके. हा हा काय आम्ही दोघं हा गणपती वंदन नमस्कार तिच्याकडे बघतो आधी. हा हा मी पाया पडतो करीतो वन काय पहिल्यापासून दाखवतो. पहिल्यापासून गणपती बाप्पा आधीचं गाणं काय हा 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 रंगी हा पुन्हा 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 पुसा पुसा गणपती हा. हा दुसरं राहू दे सर ते तू केलं गेस वंदन नमस्कार ही काय करते तुझ्या. पाया पडतो हा 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 दोन झाले गणपती आता बोललास का तू. पाया पडतो हा हा गणपती दुसरा शब्द कसा आता याला मी हे करू ओळख गाणं अख्खं गाणं सांगितलं बघ रे ना आता मी आणि मी तुला सांगितलंय म्हणून दाखवलं आता थोड्या वेळापूर्वी मी हे गाणं माझं आवडतं म्हणून हा हा गणपत नाही सॉरी हा, हा. गणपती राया बसतो मी पाया पडते मी पाया तेच आहे हे कठीण गेलं मी पण किती पटकन गेस केलं होतं पार्वत मी अभिनय चांगला केला ग पर्वतावरून पार्वती बरोबर होतं की नाही मग ओके. हे हा सॉरी हा मला ओके गणपती बाप्पा मोरया हा गणपती बाप्पा गणपती बस एक गणपती आहे काढून टाक बाप्पा हा बाप्पा मोरया मोरया ते हा हा बाप्पा मोरया अरे काय गाणं आहे बाप्पा मोरया रे हा. मोरया रे इझी नाही दिलीस तू इझी नाही बऱ्यापैकी इझी होतं ते हे वा, सर्व वा, वा. काहीच येते, शेवटचं हा, शेवटचं शेवटचं. आता हे इझी आहे. पधारो आणि यावे हा. यावे यावे या यावे या या पुढे या या हा 3 आहे ओ या तीन अक्षरी आहे ओके या आणि शेवटी या मधलं राहिलं हा म्हणजे मधलं सांग हे इझी आहे रे. हा ओळखत नाहीये. बघ बघ ये अख्खं गाणं सांगितलं तिने फक्त मध्ये. या रे या सारे या गजाननाला आळूया ओके चालेल मला खूप मजा आली तुझ्यासोबत खेळताना. जे मला मी ऍक्च्युली मी एन्जॉय करतो मला ओळखायचं आहे मला तर पुढचं मजा आली. मधला मला मजा आली. सांग मला मजा आली. बस चला आता आपण संपवूया. पण मला खरंच मजा आली. आज जो उद्या इव्हेंट होणार आहे त्याची आज टेक्निकल रिहर्सल आहे आणि त्याची खूप जोरदार तयारी त्यांनी केलेली आहे दिसते. आपण मगाशी छान गाणं वगैरे वाचताय पण तरी सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना आमंत्रण द्या येण्यासाठी. येस आमच्या सन मराठीचा हा पहिला गणेशोत्सव आहे. पहिल्यांदा आमच्याकडे बाप्पा येतो आहे सगळ्या परिवारात आमच्या. तर सगळ्यांकडूनच तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना खूप आग्रहाचं निमंत्रण या. आपण खूप छान मज्जा करूयात गाणी गाऊयात भजनं गाऊयात छान छान परफॉर्मन्सेस बघूयात आणि मोदक खाऊयात. एक मोदक घेऊन या प्लीज एक एक मोदक प्लीज घेऊन या सगळ्या. आम्ही पण घेऊन येतो तुम्ही याला आणि छान गणपती बाप्पाची सेवा करूयात आणि बाप्पाकडे हेच मागूयात की सगळ्यांना छान निरोगी ठेव सुखा समाधान दे आणि दरवर्षी आमच्याकडनं ही सेवा आमची घे.